पलपेंबरचा मल्हारी विद्याला दे नमन माता विद्याला दे नमन माझ्या गुरुला दे नमन माझ्या गुरुला दे उपकरवर नवविद्यासी हरी माया सरस्वती नमीला गणले मूळ माया सरस्वती नमीला पलपेंबरचा मल्हारी बाकीचे सुवर्ण खाली बसले बरं सावध लावल्या वदासी भांडत आले सभापतीशी रघुपतीशी हरी माया सरस्वती नमीला गणजे दुर्चा मूळ माया सरस्वती नमीला पलपेंबरचा मल्हारी पांडवाशी पांडवाशी नमन हो सदाशिवाशी अमरावतीची रघुपतीजी हरी माया सरस्वती नमीला गणजे दुर्चा मूळ माया सरस्वती नमीला पलपेंबरचा मल्हारी पांडवाशी नमन पाची पांडवाशी नमन हो सदाशिवाशी अमरावतीचे रघुपतीजी अमरावतीचे रघुपतीजी हरी माया सरस्वती नमीला गणजे दुर्चा मूळ माया सरस्वती नमीला पलपेंबरचा मल्हारी ऋषीला दे नमन सप्त ऋषीला दे देवाला इकडं सदा भजतो देवाला दे सदा भजतो देवाला दे हरी माया सरस्वती नमीला गणजे दुर्चा मूळ माया सरस्वती नमीला पलपेंबरचा मल्हारी ओ राणी म्हाळसा घेऊन या संग देवा कडे पठार महाराज लिंगा ओ कडे पठार महाराज लिंगा राणी म्हाळसा घेऊन या संग दरबारी शिल्पला सडा चंदनाचा पठार महाराज लिंगा पठार महाराज लिंगा राणी म्हाळसा घेऊन या संग देवा माझ्या मुरळी करती गायना दे भक्ताकार नादी तुमची सुमरना दे मस्त ठेवू नादी वरदाना दे करावे मर्दाना आजव ठिकाणा दे कडे पठार महाराज लिंगा कडे पठार महाराज लिंगा राणी म्हाळसा घेऊन या संग देवा गर्दी झाली दिवट्यांचा भारदी वादनी नगरादी शिंदे वळकरादी मानाई सुंदरादी कडे पठार महाराज लिंगा कडे पठार महाराज लिंगा राणी म्हाळसा घेऊन या संग देवा स्वार झाले वस्ताना पिवळे वस्ताना पिवळे मळवट कंपळे
भक्तीचा वेळादी चरणाचा वळादी माझ्या पायाचा नादी साधू संत मला घडवून द्या संग ज्ञानी माणसा घेऊन द्या संग हरी पठार महाराज लिंग माणसा घेऊन या संग देवा हरी पठार महाराज लिंग राणी माणसा घेऊन या संग देवा या सगळ्या झेंडा घेऊन देवराया हे तू मनुराया महाराजांचा या सगळ्या झेंडा घेऊन देवराया हे मनुराया महाराजांना यशाचा झेंडा दे रे मनुराया दे रे देवराया ढोलाचा झेंडा दे रे मनुराया दे रे देवराया महाराजांना दे रे मल्हारी महाराजांना यशाचा झेंडा दे रे मनुराया दे रे देवराया ढोलाचा झेंडा दे रे मनुराया दे रे देवराया महाराजांना अभिमानादी नको रे नको देऊ मला अभिमानादी एवढ्यासाठी मी आलो शरणात एवढ्यासाठी मी आलो शरणात यशाचा झेंडा दे रे मनुराया दे रे देवराया नवलाचा झेंडा दे रे मनुराया दे रे देवराया महाराजांना नगरे मल्हारी धार्मिक नादा नगरे मल्हारी धार्मिक नादा यशाचा झेंडा दे रे मनुराया दे रे देवराया नवलाचा झेंडा दे रे मनुराया दे रे देवराया महाराजांना वाघावर छाया तुमसीची होती वाघावर छाया धोंडी रामचंद्र करा बसाया धोंडी रामचंद्र करा बसाया यशाचा झेंडा दे रे मनुराया दे रे देवराया ढोलाचा झेंडा दे रे मनुराया दे रे देवराया महाराजांना दे रे मल्हारी महाराजांना यशाचा झेंडा दे रे मनुराया दे रे देवराया ढोलाचा झेंडा दे रे मनुराया दे रे देवराया महाराजांना उतलो प्रपंचामध्ये देवा तू मार्गदर्शक येसी ओ माझी आज विनंती जाऊन मल्हारीला सांगा राव देवाजीला सांगा माझी आज विनंती जाऊन मल्हारीला सांगा राव देवाजीला सांगा झोपला सर्व जागा धन्य तुम्ही देवा खंडोबा लोकी झेंडा दे धन्य तुम्ही देवा खंडोबा तुमचा त्रिभुवनी झेंडा दे हातामध्ये सोन्याचा झेंडा दे माझी आज विनंती जाऊन मल्हारीला सांगा देवाजीला सांगा झोपला हो माझी आज विनंती जाऊन मल्हारीला सांगा देवाजीला सांगा झोपला सवय जागा दे त्याच्या देवरी जाऊन बसला दे त्याच्या देवरी जाऊन बसला दे यानी जगभर दिला दे हो माझी आज विनंती जाऊन मल्हारीला सांगा देवाजीला सांगा झोपला माझी आज विनंती जाऊन मल्हारीला सांगा देवाजीला सांगा झोपला सर्वय जागा दे साधू संत तुला काढले गळ्यामध्ये गिरजा बांधून साधू संत तुला काढले गळ्यामध्ये डोळ्या बांधून जेव्हा मी तुझ्याच भिकारी प्रार्थना करता से द्वारी आलो मी तुझ्याच भिकारी प्रार्थना करता से द्वारी
झोपला सर्व या जागा माझी आज विनंती जाऊन मल्हारीला सांगा खंडोबाव देवाजीला सांगा झोपला सर्व जागा माझी आज विनंती जाऊन त्या मल्हारीला सांगा झोपला असेल तर देवा होई तो जागा हो जागा म्हणून आज आमचे आहेर परिवार यांनी मांडला हा कुलदैवताचा जागर जागर मांडला कारण जागरण म्हणजे काय असतं काय असतं बरं पहिल्या प्रथम देवाची आळवणी करणे वा वा देवाची आळवणी म्हणजे तरी काय काय कारण पूर्वी जुनी म्हातारी म्हणायची काय म्हणायची आज आमच्या घरी ना देव आवळायची कशानं चराटन का नाड्यानं देव आवळायची नाही त्याला देव आळवणी म्हणतात देव आळवणी पहिल्या प्रथम देवाची स्तुती करून देवाला या ठिकाणी घट गादीवरती बोलवून घेणं घेणं आणि नंतर असते गणपती बाप्पाची पूजा वा गणपतीची आराधना करून त्यानंतर असते ही पंचपदी पंचपदी कारण पंचपदी म्हणजे काय आज आम्ही या 5 गीतं गायली या गीताच्या रूपामध्ये देवाला विनवणी करावी लागती देवा की देवा या ना तुम्ही या भक्ताच्या कार्याला या ना देवा मग पंचपदी झाल्यानंतर त्या पदीमध्ये हा 5 जणी सवसनीला मानपान दिले वा वा कारण या 5 जणी सवसनी का म्हणून बोलवायच्या कशामुळं कारण त्याला कारण असतं काय कारण असेल कारणाशिवाय कोणची गोष्ट नाही नाही मग या खंडोबा देवानं 5 जणी सवसनीला हा मान दिलेला आहे मान दिला कोणत्या सवसनीला मान दिला बरं कोणत्या बरं पहिली सवसनी ती म्हाळसाबाई वाण्याची दुसरी सवशिनी ती धनगराची भानुबाई तिसरी सवशीन रंभाबाई शिंपेची चौथी सवशीन फुलाबाई माळ्याची आणि 5वी सवशीन चंदाबाई बागवानी हा अर्थात तांबोळ्याची वा वा म्हणजे मुस्लिम समाजाची हा तर बसणाऱ्या बंधुपितांनो आणि माता भगिनींनो वा कारण ही दैवत ही एकाच नाही 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 ही 18 पगड जातीचं कुलदैवत आहे प्रत्येकाचं कुलदैवत आहे आहेर परिवाराने आज जागर आपल्या दारामध्ये मांडला म्हणून खंडोबा देव त्यांचा एकट्याचा नाही नाही ही तुमचं आमचं सर्वांचंच कुलदैवत आहे प्रत्येकाचं कुलदैवत आहे आल्या बिचाऱ्या 5 जणी सवसनी देवाला मानपान दिला वा वा आल्या आल्या पण 5 जणीच आल्या हा, अगोदर मोजून 5 जणी आल्या नाही का? आणि जास्त आल्या असत्या तर नाही आल्या जास्त आल्या कारण आल्या बिचाऱ्या पण लईच घाई गडबडीमध्ये त्यांच्या मागं पाहणं ते पोरगी राहणं वाटतं किती गडबड आहे नाही कारण देवाची पूजा करताना घाई गडबड नको नकोय आल्या बिचाऱ्या घाई गडबडीनं काही जणी सगळ्या नाही म्हणा नाही नाही आल्या बिचाऱ्या भंडार कुंकू वाचक वाचक देवाला वाहिलं पुढं नाही वाहिलं हा काहींनी देवाचं दर्शन घेतलं नाही तसंच बिचाऱ्या निघून गेल्या एक जण उलटी चालली परत माग फिरली 5 जणी आल्या 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 पण तरी 20 रुपये जमा करावं लागल काय गोनाटं झालं 20 रुपयाला ती 4 नंबर सवशीन आलती ना 4 नंबर सवशीन हा हा तिला सलाईन द्यायचं ए, आता कोण होती काय माहिती कोण होती 4 नंबर कोण होती का तुमचा दिवस उगस तर सापडायची नाही ते वाट्यावर बसले तुम्हीच नव्हते का? तर आल्या बिचाऱ्या 5 जणी सवसनी आल्या आल्या पण देवाची पूजन करण्यासाठी कारण पूर्वी वाघोबाई सांगायची आणि आता स्वामी समर्थ केंद्रामध्ये पण सांगतात वा वा देवाची पूजा करावी कशी कशी बरं पहिल्या प्रथम पायावरती पाणी घ्यावं पाणी घ्यावं मंडपामध्ये आल्यानंतर पहिल्या देवाला भंडारा व्हावा कुंकू व्हावा पंचारतीच्या ताटाने देवाला वावळावा वा वा आणि आपल्या हाताने देवाला आरती द्यावा शब्बास नंतर ती दोन्ही ताटे घेऊन समोर तो देवाचा झेंडा झेंडा त्यालाही तिथे भंडार कुंकू वाहून आरतीने वळून आपल्या हाताने आरती द्यावा वा वा आणि पुढे ती दिवटी जळती हा दिवटी कोणाची आहेर परिवारांची अरे बाबा त्यांनी पैसे देऊन विकत आणली म्हणून त्यांची ड्युटी नाही हा कारण ही ड्युटी आधी शक्ती मायाची आहे या भवानी मातेची ज्या टायमाला देव चंदनपूरला बांधूला आणण्यासाठी निघाली चौकडा आमदार होता वा वा म्हणून आधी शक्ती आडवी झाल्याने सांगितलं देवा चंदनपूरला जाताना तुम्हाला अंधार पडल म्हणजे अंधारामध्ये या ड्युटीचा प्रकाशानं चंदनपूरला जाण बांधूला घेऊन या ना देवा म्हणून आपण जागरणाच्या टायमाला ड्युटी का पजळतो ड्युटी का म्हणून पाजळतो कशामुळं कारण आपल्या घरामध्ये प्रपंचामध्ये आडी अडचणी येतात दुःख वा. येतात हा ही दुःख निवारण व्हावं म्हणून हा तो एक प्रकारचा यज्ञ आहे आपल्या संसारामध्ये प्रकाश पडावा संसारामध्ये प्रकाश पडावा म्हणून ड्युटीला 125 तेल जाळतो वा वा पण आता 125 तेल जाळायला आपल्याला टाइम राहिला नाही वेळाला बंधन झालं हा तर ड्युटीला 5 पळ्या तेल जळ घरातील विघ्न दूर दूर पळ मग त्या ड्युटीला सुद्धा भंडार कुंकू वाहून ड्युट्या बाबाच्या कपाळाला भंडार कुंकू लावावा वा वा हा
दिवट्या बाबा लहान असो मोठा असो तिथं त्यांचं दर्शन घ्यावं. मग देवट्या बाबा काय नटून बसला नाही. कारण त्यांची मन हा वाघी लोकांपेक्षा मोठा मान आहे त्यांचा. वाव. त्यांचंही दर्शन घेतलं पाहिजे. हा. आणि मंडपामध्ये आल्यानंतर सवाशीन बाईंनी देवाचं दर्शन करावं. कसं कसं बरं. नाहीतर आता हल्ली सुशिक्षित पद्धत निघाली हा, सुशिक्षित पद्धत. दर्शन करण्याची. इथं नाही, शहर सिटी मध्ये नाही का? सुशिक्षित पद्धत हा. कशी कशी. वाव. ते डॉक्टरनी खाली वाकायला नाही सांगितलं. देव नाही हा. ते देवाला म्हणल्या हा. काय तोय मोरला पेडा उचलू हे पेढे खाऊनच असं झालं का. तर सर्वांना या छोट्याशा कलाकारांची नम्रतेची विनंती आहे. विनंती आहे. कोणतंही दैवत असो, दैवत तिथून ती एकच आहे. एकच असतं. देवाचं दर्शन करावं कसं. कसं बरं. दोन्ही गुडघे टेकून दोन हात पसरून. नाहीतर काही जण देवापुढे पालथी हात घालतात आणि पालथी हात घालून देवाचं दर्शन करतात. हा. देवा हो तुझं पालथन माझं पालथन. वा. मग काय. तेव्हा नम्रतेची विनंती, पालथी हात घालून कधीच देवाचं दर्शन करू नका. नकोय. दोन्ही गुडघे टेकून दोन हात ओतानी पसरून नतमस्तक होऊन देवाचा नमस्कार करावा. पंचतत्वाचा नमस्कार देवाला घालावा. याला पंचतत्वाचा नमस्कार म्हणतात. हा. आल्या बिचाऱ्या पांजरी सवसनी देवाचा अभिषेक झालाय. वाव. आज आमच्या आहेर परिवारांनी हा. या कुलदैवताला बोलवणे केलं का देवा या ना तुम्ही आज आमच्या घरी. या ना देवा. देवाला आमंत्रण दिलं हा. आणि त्यांनी आज अन्नदान केलं. अन्नदान केलं. कारण अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कोणचंही नाही. मग तिकडे जागा पुराणा. अन्नदान करून या कुलदैवतासाठी 5 वर्षाचं मंदिर बनवलं. त्या मंदिरामध्ये आज 33 कोटी देव येऊन बसले. बसले तर पहा, भावनेने पाहताल तर तुम्हाला घाटावर देव दिसल. मग भावना पाहिजे ना. जर मनातच भावना नाही मग तुम्ही जेजुरीला जा नाही तर तुळजापूरला जा. हा. त्याच्या मंदिरात सुद्धा देव नाही. मग भावना पाहिजे नाही. तेव्हा मनातून भावना पाहिजे. भावना. भावना ना हा. येता येताच भेटली. कोणची भावना भेटली. कोण. याची मिळवणी ए, इथं नाही तिकडे. अरे बाबा ती भावना नाही, तिची मिळवणी नाही. श्रद्धा श्रद्धा. त्या दोघी एकाच घरात द्यायले. याला बरं माहिती. उडेल बोल पाहिजे काय. अरे बाबा आता याला काय सांगावा. पूजा पूजा पूजा. तिची डिलिव्हरी झाली. तुला काय पत्र आलं का. अरे ती कळलं. अरे बाबा भक्ती आ? भक्ती. तिला 8 गुरु तिचं जमत नाही. याच्याकडे सगळा बाया डाटा आहे काय. ते आरती. एका पेटवली त्यांनी. हा तिकडं तिथं. तर आज जोडीना देव दारामध्ये येऊन बसली म्हणून आहेर परिवारांनी जोडीने येऊन देवाचा अभिषेक करा. करा.